सप्तशृंगी माताचे दर्शन अगदी आमच्या जवळून झाले. संध्याकाळी आमची आरती हाती लागण असं कधी आम्ही स्वप्नात बी विचार नव्हता केला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, तर मी तुमचा लाडका ऋतिक नादर करतो. मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं होतं की आमचा अचानक भयानक प्लॅन झाला की आम्हाला वणीला जायचं म्हणून. आम्हाला वणीला पोहोचायला 5 वाजले. मग केला आम्ही गेट मधून आतमध्ये प्रवेश. वणीचा घाट बी इतका भारी ना, आम्ही घाटाचा आनंद घेत घेत निघलो वणीगडावर जाण्यासाठी. आम्ही सगळेजण इतके खुश होतो ना, कारण की आम्ही पहिल्यांदा चाललो होतो वणीगडावर सप्तशृंगी माताचे दर्शन घ्यायला जाण्यासाठी. काय नजारा होता राव इकडे, डोंगर गिंगर सगळं कसं ओके मध्ये. डोंगर पार करून आलो वणीगडावर गाडी दिली पार्किंग मध्ये लावून. आम्हाला इथे यायला तर 6 वाजले होते. आम्हाला आता दर्शनाला तर रात्रच होणार आहे. आम्ही सगळेजण निघालो मग दर्शन घ्यायला जाण्यासाठी वणीगडावर सप्तशृंगी माताचे दर्शन घ्यायला. कोण कोण येईल कमेंट करून नक्की सांगा एकदा वणीगडावर. सगळेजण आम्ही पळतच निघलो गडावर जाण्यासाठी. आम्हाला असं वाटत होतं आम्ही कधी गडावर जातो, कधी देवी माची दर्शन घेतो. तर सगळेजण पळपळ इतके थकले तर कोणाची पळायची इच्छाच नाही उरली. आता सगळेजण दमले कारण की पळपळ लागलो आम्ही सगळेजण. नंबरामध्ये गर्दी बनली होती आज. आमचं नशीब पण इतकं भारी ना, आमच्या हातात देवीची आरती लागली आज. त्या गोष्टीवर एक कमेंट नाही तर हजारो कमेंट झाले पाहिजे. सप्तशृंगी माता की जय. शुभम भाईला म्हणलं एक नारा होऊन जाऊ दे मग आता. अंबा भवानी की जय, सप्तशृंगी माते की जय. मस्तपैकी सप्तशृंगी माताचे दर्शन घेऊन घेतले. मनाला एकच नंबर भारी वाटलं. डायरेक्ट दर्शन घेऊन सगळेजण निघलो आम्ही खाली जाण्यासाठी. भाषेला एक छोटस भालो घेऊन घेतलं. सप्तशृंगी माताचा जाता जाता शेवटचा निरोप घेऊन घेतला. चला तर मग आम्ही चाललो मग आता घरी. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच धमाकेदार ब्लॉग पाहण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा.